तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी छगन भुजबळांनी देखील भाष्य केले। बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच, तर जो दोषी असेल त्याला फाशीच द्या अशी मागणी भुजबळांनी केली आहे। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय, चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का असा सवाल करत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध करा असं भुजबळ म्हणाले। तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही, कुणावरही अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। हे बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही। हा पहिला भाग। धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे। मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते, त्या सगळ्यांवर कारवाई करू। परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलं आहे का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या, पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील। परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण? मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही। एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही। परंतु म्हणून मला ते भोगलेलं आहे की कारण नसताना, हे प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपदावर काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही। हां, चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा, तो भाग वेगळा राहील। मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता कामा नये। त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर। कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेरसुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात की खून होतात माणसांची। पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही। आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्यांना, कोण त्याला नाही म्हणतं, फाशीच द्या त्यांना। परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं। दरम्यान छगन भुजबळांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली। भुजबळांचं बोलणं न पटणारं असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। पुरावे लपवले जात असल्यानं आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। अशोक चव्हाणांनी दिला, आबांनी दिला, विलासराव देशमुखांनी दिला, आरोप झाले आणि राजीनामा देऊन ते सत्तेच्या बाहेर आले। एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील। पुरावेच मिळू देत नाही म्हणून राजीनामा मागतो। पुरावे मिळू देत नाही आहेत, पुरावे दाबले जात आहेत, पुरावे मिटवले जात आहेत, सत्तेचा वजन वापरून, सत्तेचा दबाव आणून, त्यामुळे ती मागणी आहे। आणि अशा वेळेस जर आपण ते इथपर्यंत थांबा, म्हणजेच मला वाटतं की भुजबळ साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही। कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता
की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे, आम्हाला माहिती नाही, आम्ही पण प्रयत्न करू. हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासंदर्भात भेटणार आहात, मात्र तुमची आणि निलेश घायवाळ हे मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार. फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे. त्यांच्याकडे गृह खाते, आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल. ते गृह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत. आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही. फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात. आम्ही जाणं एवढे काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो. अजित पवारांच्या एकेरी उल्लेखावरून राष्ट्रवादीचे नेते तुमच्यावर टीका करत आहेत. हे काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकार्य, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं भुजबळ असं म्हणाले की राजीनाम्याची काही गरज नाही. हे पहा, भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय. आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहिले. मुरब्बी राजकारणी आहे. तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं. ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही ते तुमचं तुम्ही ओळखून घ्या. मराठा आणि बंजारा असं एकीकडे वापरलेलं पाहायला मिळतं, कारण की हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर. नो मराठा नो वंजारा. वंजारी समाजाच्या 90% लोकांना हे पटलेलं नाही. आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झालाय. कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या ह्याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे. आणि त्या